परपुरुषाच्या नादी लागली, लॉजवर भोगली, रिक्षाचालक नवऱ्याला रंगेहात सापडली. सोलापूरमधील सत्य घटना. जसा संसार पुढे सरकू लागतो तसे पती पत्नी दुधात साखर मिसळल्यासारखे एकमेकांशी एकरूप होतात. यामध्ये तिसरा कोणीही प्रवेश करू शकत नाही. पण या दुधात मिठाचा खडा अर्थातच अनैतिक संबंधासारखे दोघांपैकी एकाकडून काहीतरी घडले की मात्र संसार फाटून जातो. आपला संसार वाचवण्यासाठी वेळीच सावध राहिले तर संसार वाचू शकतो, पण तसे घडले नाही. आपलाच हेका केला तर मात्र अघटित होण्यास वेळ लागत नाही. अशीच एक घटना. यामध्ये पाय घसरलेल्या पत्नीला सरळ करण्यास गेलेल्या पतीने तिचा खूनच केला. ती जीवाला मुकली, तो तुरुंगात गेला. त्यांची मुले मात्र उघड्यावर पडली. ह्या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुहास तुकाराम सिद्ध गणेश हा 50 वर्षाचा इसम रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होता. 23 वर्षापूर्वी त्याने गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमविवाह केलेला होता. तिचे नाव यशोदा. ती सध्या 45 वर्षांची आहे. सोलापूर जिल्ह्यातील हिप्परगा तालुका सोलापूर गावामध्ये हे कुटुंब राहते. 23 वर्षापूर्वी सुहास यशोदाने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेला होता. सुहास हा मेहनती होता. त्याने रिक्षा चालवून आपला संसार चालवायला सुरुवात केलेली होती. या दाम्पत्याला यथावकाश 3 अपत्य झाले. त्यामध्ये 2 मुले आणि 1 मुलगी आहे. वाढता संसार, वाढता खर्च याला सुहास डगमगला नाही. यशोदानेही त्याला आनंदाने साथ दिलेली होते. आता हे कुटुंब स्थिर स्थावर झालेले होते. मुले मोठी होत होते. सारे काही आलबेल चालू होते. घरात टीव्ही आलेला होता. मोबाईल हे जोडीला असल्याने करमणुकीची साधने घरातच उपलब्ध असल्याने यशोदाचा वेळही छान जात होता. टीव्हीवरच्या झगमगाटी मालिकांची तिलाही भुरळ पडलेली होती. मोबाईलमुळे दूरचे जवळ आलेले होते. गावामध्ये आत्तापर्यंत कोणी माहीत नसलेल्या व्यक्तीही आता मोबाईलने जवळ येत होत्या. एखादी व्यक्ती पहिल्यांदाच भेटली की तिचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी वारंवार संपर्क करणे सोपे झालेले होते. पण अशामुळे काही वाईट गोष्टीही घडत जातात. अनेक वेळा या सततच्या संभाषणामुळे जवळीकता वाढू लागते आणि अनैतिक संबंधाची सुरुवात इथूनच होते. अशा गोष्टी सध्या घडू लागलेल्या आहेत आणि त्यातून खून, मारामाऱ्या वाढू लागलेल्या आहेत. यालाच कलियुगाची सुरुवात झाली म्हणायची काय. यशोदाकडेही मोबाईल होता. ती आपला वेळ टीव्ही पाहण्यामध्ये आणि मोबाईलवर घालवत असे. तिच्या कानाला वारंवार मोबाईल असायचा. कुणाशी तरी हसत खेळत बोलत असे. नवऱ्याने हाक मारली तरी तिला कधी कधी ऐकू येत नसे. आपल्याच नादात असलेल्या यशोदाला संसाराचे भान राहत नव्हते. ती 45 वर्षाची असली तरी विशीतल्या नवथर तरुणीसारखी वागू लागलेली होती. गेल्या वर्षापासून तिच्यामध्ये झालेला हा बदल सुहासला ठळकपणे दिसू लागलेला होता. तिच्याविषयी संशय निर्माण होऊ लागल्यानंतर आपण हा संशय घेतो तो खरंच आहे का, की उगाचच आपल्याला तसे वाटते असे विचार त्याच्या मनात येऊ लागलेले होते. त्याने खात्री करून घेण्यासाठी तिच्यावर पाळत ठेवली असता त्याची शंका खरी ठरली. ती खरोखरच एका तरुणाच्या नादाला लागलेली होती. आपल्या बायकोने या वयात आणि मुले मोठी होत असताना असे वागणे योग्य नाही. याचे परिणाम मुलांच्या मनावर होऊ शकतात असे वाटल्याने सुहासने तिला तुझे जे काही चाललंय ते बंद कर असे निर्वाणीने सांगितले. पण यशोदा ऐकणाऱ्यातली नव्हते. उलट ती सुहास बरोबरच भांडण करू लागली. यशोदाचे सुहासकडे दुर्लक्ष होऊ लागलेले होते. ती आपल्या नव्या प्रेमामध्ये रम्मान झाल्याने सुहासला म्हणावे तसे शरीर सुखही देईना झाली. यातूनच त्याचीही चिडचिड वाढू लागलेली होती. त्याला संसाराची काळजी होती. त्याने तिला वटणीवर आणण्यासाठी मारहाणही करायला सुरुवात केली. यशोदाने मात्र त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुहासला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि तिला मारहाण करायची नाही अशी समज देण्यात आली. यशोदा मात्र आपल्या मनाप्रमाणे वागतच राहिले. त्यामुळे भांडणे वाढू लागली. आपल्या प्रेम संबंधात आपला नवरा अडथळा ठरतो हे पाहून यशोदाने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. ती रमाबाई आंबेडकर नगर येथे मुलीला घेऊन राहू लागली. सुहासला हे पटले नव्हते. तो अजूनही तिला सांगत होता की त्या तरुणाशी संबंध ठेवू नकोस. त्याला आपल्या मुलाबाळांची काळजी होते.
त्यापोटीच तो तिला सांगत असे. आपला संसार टिकावा यासाठी यशोदाला त्याने त्या तरुणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून तिच्याशी भांडत राहिला, पण तिच्याकडून काहीच सकारात्मक घडत नसल्याने त्याचा राग वाढत गेला. मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजीचा दिवस उजाडला. दिवाळी तोंडावर आलेले होते. 2 मुलांना वाऱ्यावर सोडून यशोदा निघून गेल्याने घर पण हरवले होते. तिला समजावून सांगावे, तिला घरी आणावे या उद्देशाने सुहास तिच्या घरी गेला. सुहास घरी येताच यशोदाच्या कपाळावर आठ्या चढल्या. तो समजुतीच्या 4 गोष्टी बोलू लागतात. ती त्याला उलट उत्तरे देऊन भांडण करू लागली. त्यावेळी ती चाकूने कांदा कापत होते. कांदा कापत कापतच ती सुहास बरोबर भांडत होते. एका क्षणी तिने त्या चाकूने सुहासवर वार केला. त्यात सुहासला जखम झाली. वेदना झाल्याने डोक्यातील तिडीक आणखीनच वाढली आणि त्याने तो चाकू तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि तिच्यावर सपासप वार केले. सुरुवात यशोदाने केलेली होती आणि सुहासने तिचा खून करून भांडण संपवले. एका क्षणी राग डोक्यात गेल्याने सुहासच्या हातून यशोदाचा खून झालेला होता. खरे तर तो तिला समजावण्यासाठी गेलेला होता, पण त्याच्या हातून तिचा खून झाला होता. सुहास थोडा वेळ हातात डोके धरून तिथेच बसला. आपल्या हातून गुन्हा घडला. आता पुढे आपल्या पोराबाळांचे काय होणार या विचाराने तो आणखीनच अस्वस्थ झाला. एका क्षणी पळून जावे असे त्याला वाटत होते, पण पोलीस काही आपल्याला सोडणार नाहीत याची खात्री होती. काय होईल ती शिक्षा भोगायची असे त्याने ठरवले आणि तो पोलीस स्टेशनमध्ये रक्ताळलेल्या कपड्याने जाण्यासाठी तेथून बाहेर पडला. मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025चा तो दिवस. सकाळचे 10 वाजलेले होते. सोलापूर शहरातील जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये ठाणे अंमलदार स्टेशन डायरी पाहत बसलेले होते. पोलीस ठाण्यात जास्त गर्दी नव्हती. तोच हातात रक्ताळलेला चाकू आणि अंगावरील रक्ताळलेल्या कपड्यासह एक तरुण ठाणे अंमलदारांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याची अवस्था पाहून ठाणे अंमलदारांनी काय झालं असे विचारले असता तो म्हणाला, साहेब, न्यू बुधवार पेठ येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे माझी पत्नी यशोदाचा मी खून केलेला आहे. ठाणे अंमलदारांनी पोलीस सहकाऱ्यांना बोलावून घेतले. त्याच्या हातातील चाकू काढून घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सूरज मुलाने यांना फोनवरून घटनेची माहिती देण्यात आली. ते तातडीने पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले. त्यांनी त्या तरुणास नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव सुहास तुकाराम सिद्ध गणेश, वय वर्षे 50, राहणार हिप्परगा, तालुका जिल्हा सोलापूर असे सांगितले. आपली पत्नी यशोदा हिचा आपण खून केलेला आहे असे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली आणि घटनास्थळी दाखल होऊन पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. दरम्यान तिच्या नातेवाईकांनी यशोदाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. पोलिसांनी शासकीय रुग्णालयात जाऊन यशोदाच्या मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी डॉक्टरांच्या ताब्यात दिला. यशोदा सुहास सिद्ध गणेश, वय वर्षे 45 हिच्या खून प्रकरणी तिची बहीण अन्नपूर्णा बावशंकर यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्यांच्याकडे या प्रकरणी चौकशी केली असता तिने सांगितले ती रमाबाई आंबेडकर नगर येथेच यशोदाच्या घराजवळ राहावयास आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता यशोदाच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकू आला, म्हणून ती धावत पळतच तिच्या घरी गेली असता घरामध्ये यशोदाला खाली पाडून तिचा नवरा तिच्यावर चाकूने सपासप वार करत होता. ते पाहून ती ओरडली असता तो तिला म्हणाला, तुम्ही मध्ये येऊ नका, नाहीतर तुम्हालाही खल्लास करेन. यशोदावर अनेक वार करून तो चाकूसह निघून गेला. यशोदा रक्ताच्या थराळ्यात तडफडत पडलेली होती. परिसरातील नागरिकांच्या मदतीने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण ती मृत झाली असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. सविस्तर माहिती देऊन यशोदाची बहीण अन्नपूर्णा बावशंकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. याआधीच पोलिसांनी सुहासला ताब्यात घेतलेले होते. त्याच्याकडून सखोल चौकशी करून माहिती घ्यावायची असल्याने त्याला न्यायालयात उभे केले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीत सुहासने सविस्तर हकीकत सांगत आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आयुक्त एम राजकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कबाडे, प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज मुलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक
विष्णू गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहन ढावरे, मंगेश जाधव, राजकुमार घोडके यांनी केला.